आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जावई बापू काय करताय? आवरा स्वतःला। काय झालंय ते ऐकून तरी घ्या। काय ऐकून घेऊ? काय ऐकून घेऊ? तिने सगळं आयुष्य तुमच्या नावावर केलं, तिच्यावरच हात उचलला तुम्ही। तिच्यावरच हात उचलला। देवीच्या दारात अहो लाज कशी वाटत नाही तुम्हाला? तिने 24 तास तुमची सेवा केली आणि तिच्याबरोबरच असं वागला तुम्ही। तिच्याबरोबर असं वागलात, ती तुमची बायको आहे म्हणून कसं बी वागाल का? सूर्या, तुमची हिम्मत कशी झाली तिला हात लावायची? हिम्मत कशी झाली? मुद्दाम नाही केलेलं, हे चुकून घडलंय। तुम्हाला माहिती आहे मी आता काय बघितलं डॅडी? मी तुम्हाला चापकानं फुरून काढतो आणि माझं पण मी तेच करायला सांगते आता। पण काय करणार, तुम्ही माझ्यासाठी देव आहे ना। देवावर भक्त किती बी चिडला तर तो हात उचलू शकत नाही म्हणून माझी मूठ झाकलेली। जावई बापू हे मुद्दाम नाही केलं आम्ही, ते चुकून झालं वा। चुकून? हो, 4 चौघात घरातल्या लक्ष्मीचा अपमान केलाय तुम्ही। तुम्ही चुकून झालं म्हणताय? हो, तुम्ही काय केलं तुम्हाला तरी कळतंय का डॅडी? तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती डॅडी। याच्यातला दानव जणू आमच्यात शिरला होता। या आमच्या चिरंजीवच्या अशा वागण्या पाहिजे आमचं डोकाच फिरलं होतं। आम्ही काय वागतोय, काय करतोय, काय आम्हाला कळना झालं होतं। हो, कसं शक्य आहे डॅडी? इथल्या सगळ्या माणसांना कळत होतं तुम्ही काय वागताय ते। आज तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर इथंच मुर्दा पाडला असता त्याचा। बाईवर हात उचलला तर हे सूर्या त्या माणसाचं काय करू शकतो ना सगळ्यांना दाखवून दिलं असतं मी। हो, जरा बघा तिच्याकडे। एवढं होऊन सुद्धा तिच्या डोळ्यात तुमच्यासाठी जरा सुद्धा राग नाही। तुम्ही काय केलं? ती तुमची बायको नसून कुणीतरी आश्रित असल्यासारखं वागलात। या देवळाच्या गाभाऱ्यात जी आहे तिनेच दिलेल्या या पुरुषपणाचा माज तुम्ही तिच्यावरच दाखवलात। तुमच्याकडनं हे चुकून नाही झालं डॅडी। आज देवीच्या दरबारात तुम्हाला अजिबात माफी नाही, अजिबात नाही।